राम राम मंडळी, माझं नाव चेतन आणि मी आपलं स्वागत करीत आहे आपल्या हक्काच्या YouTube चॅनलवर। तर दादा, आज तू या व्हिडिओमध्ये काय कव्हर करणार आहे? तर सर्वात मोठी अडचण येत आहे मुलांना की आपली आन्सर की कशी चेक करायची किंवा दादा सीईटी सेलकडनं काय न्यूज येत आहेत, काय अपडेट्स येत आहे हे आम्हाला कसे जाणून घ्यायचे, आम्हाला काहीच समजत नाहीये की नेमके मेसेज कुठे बघायचे, काय बघायचे। तर सर्वात पहिले मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सगळं एक्सप्लेन करणार आहे की आपण कुठे कुठे लेटेस्ट न्यूज आलेली आहे सीईटी सेलकडनं किंवा आन्सर की केव्हा येणार आहे, नोटीसची PDF कुठे येणार आहे किंवा ती डाउनलोड कशी करायची, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आज कव्हर करणार आहे। आणि ह्या सर्व लेटेस्ट न्यूज तुम्हाला जाणून घेण्यासाठी आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। त्या ग्रुपला लवकरात लवकर जॉईन व्हा, तिथे तुम्हाला लवकरात लवकर मेसेज मिळून जात जाईल। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजावतो। सर्वात पहिले गुगलला जायचं आहे, गुगलवर जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे MST CET। MST CET सर्च केल्यावर सर्वात पहिली वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट बघायची मित्रांनो। ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही गेले का बघा, ही लोड झाली, त्यानंतर तुम्हाला भरपूर ऑप्शन मिळत आहेत। तिथे आपण सेकंड ऑप्शन चेक करायचं आहे, CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025 अँड 26। तिथे जाऊन क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर ही विंडो ओपन होते। इथे तुम्ही बघू शकता आपलं नाव दिसतं आणि त्यानंतर आपलं नाव वगैरे चेक करून तुम्ही खाली बघायचं। खाली तुम्हाला भरपूर काही ऑप्शन्स आहेत, जसं की बघा CET रजिस्ट्रेशन। तुम्हाला सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे CET रजिस्ट्रेशन तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणून आपण या टॉपिकला निग्लेक्ट करूया। प्रोफाईल, तुम्हाला जर काही प्रोफाईल तुमची चेक करायची असेल, काही मेल ID वगैरे सर्व तुम्ही इथे जाऊन चेक करू शकतात। मॉक टेस्ट वगैरे आहेत जे तुम्हाला प्रॅक्टिस सेटसाठी CET सेलने दिले होते, ते तुम्ही सोडवले असेल असे मी हे समजतो। आणि पुढे जातो हेल्प डेस्क। हेल्प डेस्क तुम्हाला कामात येतं, म्हणजे तुम्हाला जर समजा काही प्रॉब्लेम येत असेल वगैरे तर तुम्ही तिथून तिकीट इश्यू करू शकतात। त्यानंतर आहे हॉल तिकीट आणि ऍडमिट कार्ड। हे तर तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, तुम्ही एक्झाम देऊन झालेली तुमची। दादा, हे ऑब्जेक्शन ट्रॅकर आहे तरी काय नेमकं? सर्वात महत्त्वाचं ऑब्जेक्शन ट्रॅकर आन्सर की नंतर यूज होतं। त्यानंतर आहे स्कोर कार्ड। स्कोर कार्ड मध्ये तुम्हाला तुमचं स्कोर कार्ड तुम्ही आल्यानंतर PCM असो PCB असो तुम्ही तिथून डाउनलोड करू शकतात। आणि त्यानंतर आहे ARA। ARA वर नंतर बोलू आपण याच्यावर। त्यानंतर त्याच्या खाली आहे नोटिफिकेशन। सर्वात पहिले मी तुम्हाला नोटिफिकेशन समजावतो। नोटिफिकेशन या बारवर क्लिक करायचं आहे। नोटिफिकेशन क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकतात की खाली नोटिफिकेशन येत आहे। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिली नोटिफिकेशन आहे सिरियल नंबर 1 नुसार MAH BCA। BCAचं हे बघा, तुम्ही डेट बघू शकतात की 15 मे। तर तिथे नोटीस आलेली होती, तर तिथे तुम्हाला काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकतात। तिथे बघा डाउनलोड ऑप्शन आहे PDF वर क्लिक केलं तुम्ही, त्या सिम्बॉलवर क्लिक केल्यावर तुम्ही PDF डाउनलोड होते। या PDF ला तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सर्व नोटीस सविस्तर वाचायला भेटेल। तुम्ही जसं खाली खाली जाशाल तशा लेटेस्ट न्यूज तुम्हाला तारीखनुसार भेटत आहेत, डेटनुसार दिसत आहेत। तर तुम्ही वरती गेले, वरती बघू शकतात की टेक्निकल एज्युकेशन, हायर एज्युकेशन, ॲग्रिकल्चर असे भरपूर ऑप्शन्स आहेत। जर तुम्हाला MST CET बद्दल बघायचं असेल आपल्या, तर तुम्ही टेक्निकल एज्युकेशनवर क्लिक करा। टेक्निकल एज्युकेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकतात, हे बघा टेक्निकल एज्युकेशनवर क्लिक केलं आहे मी। थोडं खाली केलं, स्क्रोल करतोय तर 6 नंबरचं बघा, आपण 6 नंबरची बघू शकतो PCM ग्रुपसाठी सब्जेक्ट काय होता त्याचा, लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर री एक्झामिनेशन ऑफ MST CET। तर तुम्ही बघू शकता MST CET तुमची जी 5 मेला झालेली आहे री एक्झामिनेशन, त्याची अपडेट 2 मेला आलेली होती, ते इथे येऊ शकते। आणि तिथे खाली डाउनलोडचा ऑप्शन आहे, तिथून तुम्ही PDF वर क्लिक केलं तर ती नोटीस तुम्हाला सविस्तर वाचायला भेटू शकते। असे वरती बारमध्ये भरपूर ऑप्शन आहेत, जसं की हायर एज्युकेशन म्हणजे 12th नंतरचे जे कोर्सेस वगैरे, ॲग्रिकल्चर, त्यानंतर फाईन आर्ट एज्युकेशन, मेडिकल, आयुष म्हणजे आयुर्वेदिक वगैरे सर्व ऑप्शन्स आहेत। तर आपण 1 मिनिट बॅक जाऊया। बॅक जाऊन मी तुम्हाला दाखवतो की स्कोर कार्डवर येऊया आपण। स्कोर कार्डवर क्लिक केलं, त्यानंतर तुमचं स्कोर कार्ड आल्यानंतर तुमचं जर असेल MST तुमचा PCB ग्रुप आहे का PCM ग्रुप आहे, सपोज आपला PCB ग्रुप आहे तर त्याच्यावर क्लिक करायचं। त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला 2च डिटेल्स विचारतील, एक ॲप्लिकेशन ID आणि तुमचा डेट ऑफ बर्थ आणि ॲप्लिकेशन ID टाकल्यावर तुम्हाला तुमचं स्कोर कार्ड बघायला भेटेल मित्रांनो। त्यानंतर आहे आपलं ऑब्जेक्शन ट्रॅकर। तुम्हाला मी सांगितलं की आन्सर की आल्यावर ते ऑब्जेक्शन ट्रॅकर आपण काही ऑब्जेक्शन घ्यायचं तर घेऊ शकतो। ARA, दादा महत्त्वाचा प्रश्न असेल, ज्या विद्यार्थ्यांना माहिती होतं की हे सर्व कसं चेक करायचं तर त्यांना हा महत्त्वाचा प्रश्न पडला असेल की दादा हे नवीन ARA ऑप्शन काय आलेलं आहे यावेळेस ऑफिशियल वेबसाईटला। तर ARA ऑप्शन मित्रांनो रिझल्ट लागल्यानंतर आहे ॲप्लिकेबल आहे ते यूज करायला, त्याबद्दल एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये तुम्हाला ARA ऑप्शन बद्दल सर्व एक्सप्लेनेशन मिळेल। तर ही आपली वेबसाईटवर तुम्ही सर्व काही गोष्टी
करू शकतात मित्रांनो। आणि तुम्हाला कॉलेजमध्ये तुमचा स्कोर कार्ड आल्यानंतर दादा कोणते कॉलेज घ्यायचे, काय घ्यायचे, आता सर्व विद्यार्थ्यांना माहित राहतं की मला इंजिनिअरिंगला जायचं आहे, तर मग हे कॉलेज मला माहिती आहे, मुंबईत आहे, असं आहे तसं आहे, पण आपल्याला ठराविक कॉलेज माहिती राहतात। जर आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामधले कॉलेज कोणते आहेत, टॉप 5 कॉलेज, आपले पर्सेंटाईल, त्यांचे ग्रेड्स वगैरे, त्यांचा सब्जेक्ट कोड, तर आपल्याला सर्व काही बनवलेली आहे तिथे। आपण तुम्ही ती PDF कशी डाउनलोड करायची हे आपण पुढे बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट घ्यावी लागणार आहे आणि त्यामुळे आम्ही तुमचं एक काम इझी केलेलं विद्यार्थी मित्रांनो, कारण की कॉलेजची लिस्ट फाइंड आउट करणं खूपच मोठा टास्क राहतो। तर आम्ही तुमच्यासाठी एक अशी PDF बनवली ज्यामध्ये तुम्हाला कॉलेजचा सिरियल नंबर बघायला भेटेल, त्यानंतर कॉलेजचं नेम विथ कॉलेजचा कोड, कारण की जेव्हा पण तुम्ही MSc-CETचे ऑप्शन फॉर्म फिलिंग करता त्या टायमाला तुम्हाला कॉलेजचं नेम जरी टाकलं तरी ते कॉलेज डिस्प्ले होत नाही, तर तुम्हाला कॉलेजचा कोडच टाकावा लागतो। ओके, तर तो कोड या PDF मध्ये मेन्शन आहे। त्यानंतर कट ऑफ काय होता मागच्या वर्षी त्या कॉलेजचा ते मेन्शन आहे, त्यानंतर किती पर्सेंटाईलवर ते कॉलेज क्लोज झालं हे मेन्शन आहे, आणि त्यानंतर लोकेशन कोणतं आहे, म्हणजे ते कॉलेज जे आहे ते मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, नाशिकमध्ये, धुळे, जळगाव, कुठल्याही डिस्ट्रिक्टचं किंवा सिटीचं कॉलेज तुम्हाला या PDF मध्ये बघायला भेटेल। ओके, ऑलमोस्ट सगळे कॉलेजेस कव्हर्ड आहे। जर तुम्ही या PDF ला नीट अनालिसिस कराल तर 99 पर्सेंटाईल पासून तर जर तुम्ही खाली आल विद्यार्थी मित्रांनो तर टोटल 11 पेजेसची PDF आहे, तर 2 पर्सेंटाईल पर्यंत। ओके, जसं की तुम्ही बघू शकता ही कॉलेज जी ती बीडची लोकेटेड आहे। ओके, आणि सर्वात पहिली कॉलेज जी होती ती COEP म्हणजे पुण्याची कॉलेज होती। तर टोटल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या PDF मध्ये जे आहे ते 332 इंजिनिअरिंगचे कॉलेजेस बघायला भेटतील जे या कॅपराउंड मध्ये पार्टिसिपेट करणार या CET 2025। तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा पण तुम्ही ही PDF डाउनलोड कराल त्या टायमाला तुम्हाला 2 ऑप्शन रिलीज होतील। ओके, पहिलं ऑप्शन जे आहे ते सिटी वाईज कॉलेज लिस्ट आणि सेकंड ऑप्शन जे आहे ते इंजिनिअरिंग कट ऑफ लिस्ट 2025 ही आपली मेन लिस्ट राहील जी मी तुम्हाला आता डिस्प्ले करून दाखवली। आणि त्यानंतर अजून एक ऑप्शन आहे सिटी वाईज। ओके, जर तुम्हाला पर्टिक्युलर कॉलेजेस जर टार्गेट करायचे असेल तर हे ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे। त्यावेळेस जे तुम्हाला अहमदाबाद असेल, त्याच्यानंतर अमरावती असेल, अहमदनगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, धुळे असेल, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, धुळे, ओके, सातारा, सांगली, सगळे कॉलेजेस A to Z तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज इथे बघायला भेटेल। फॉर एक्झाम्पल जर कोणता कॅन्डिडेट असेल की दादा मला जे ते पुण्याचे कॉलेज पाहिजे तर तुम्ही फक्त इथे पुणेवर क्लिक करायचं। ओके, पुण्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ही PDF डिस्प्ले होईल। ओके विद्यार्थी मित्रांनो, आणि इथे तुम्हाला सेम ॲज इट इज जसं मेन PDF होती त्यानुसार तुम्हाला बघायला भेटेल। इथे पुणे सिटी नाव तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती ते पण तुम्हाला इथे डिस्प्ले होईल। ओके विद्यार्थी मित्रांनो, तर टोटल तुम्हाला पुण्याची इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 57 कॉलेजेस भेटतील। अशाच पद्धतीने सर्व काही तुम्हाला A to Z कॉलेजेस बघायला भेटतील याच PDF। तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनात नक्कीच प्रश्न पडला असेल की दादा या आम्ही PDF कशी डाउनलोड करायची, तर जो तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याचं कमेंट सेक्शन ओपन करायचं विद्यार्थी मित्रांनो, आणि पालक वर्ग जरी बघत असेल तर नीट केअरफुली बघा। ओके, त्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसतो इंजिनिअरिंग कॉलेज लिस्ट, मी एक ऑप्शन पिन केलाय। ओके, एक कमेंट जी पण पिन केली त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं की तुम्ही क्लिक कराल तो ऑटोमॅटिकली तुम्ही या पेजवर रिडायरेक्ट होऊन जाल विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर इथे तुम्ही बघू शकता पियुष रवींद्र जोशी कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज लिस्ट फॉर अकॅडमिक इयर 2020। तर तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन बघायला भेटतील विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, मोस्ट सिंपल सगळ्यात पहिले तुम्हाला इथे तुमचा फोन नंबर जे ते एंटर करायचा, त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ईमेल ID पुट करायचा विद्यार्थी मित्रांनो ज्यावर तुम्हाला PDF हवी आहे। त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन भेटेल पे ₹100, तर फक्त ₹100 या PDF ची कॉस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो। तर पे वर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओके, पेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक ऑप्शन येईल। ओके, तर तुम्हाला हवं असेल की गुगल पेनी पेमेंट करायची तर करू शकता किंवा मोर ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो मोरवर क्लिक केल्यानंतर जे पण कन्व्हिनियंट असेल त्या पेमेंट ऑप्शननी तुम्हाला पेमेंट करायची। फॉर एक्झाम्पल मी आता फोन पे करतो, तर विद्यार्थी मित्रांनो पेटीएम किंवा फोन पे सिलेक्ट करून तुम्हाला इथे कंटिन्यूचा ऑप्शन येईल, तर कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। कंटिन्यू केल्यावर तुम्हाला जे पण ऍप्लिकेशन असेल त्याच्यावर एक नोटिफिकेशन येईल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो जशी तुमची पेमेंट कन्फर्म होईल इथे तुम्हाला कन्फर्मिंग पेमेंटचा ऑप्शन येईल। ओके, आणि काही सेकंदातच तुमची पेमेंट सक्सेसफुल होईल। त्याच्यानंतर तुम्हाला 2 ते 3 सेकंद थांबायचं विद्यार्थी मित्रांनो, आणि जसे तुम्ही थांबाल तसं तुम्हाला एक PDF वर रिडायरेक्ट केलं जाईल। ओके, जसं की तुम्ही बघू शकता ही ड्राईव्हची लिंक आहे। या PDF मध्ये तुम्हाला ॲज इट इज मी बोललो की सिटी वाईज कॉलेजची लिस्ट आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजची लिस्ट बघायला भेटेल। तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून जी पण लिंक हवी आहे किंवा जी पण सिटीची कॉलेज हवी ती तुम्ही बघू शकता। मेन लिस्ट तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज लिस्ट मध्ये बघायला भेटेल जो सेकंड ऑप्शन, आणि सिटी वाईज पाहिजे असेल तर फर्स्ट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, आणि पेमेंटची रिसिप्ट पण तुमच्या मेलवर डिलिव्हर होऊन जाईल। तर या PDF मध्ये तुम्हाला सर्चचा पण ऑप्शन भेटून जाईल विद्यार्थी मित्रांनो। फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला फक्त नाशिकचे कॉलेजेस हवे असतील तर फक्त नाशिक टाईप करून सर्च करायचं आहे, तर नाशिकचे ओव्हरऑल 35 कॉलेजेस तुमच्या समोर शॉर्ट लिस्टिंग तुमच्या समोर येईल। तर त्यानुसार तुमची जे पण पर्सेंटाईलवर कॉलेज लागणार असेल तर तुम्ही इथून शॉर्टलिस्ट करू शकता। तर लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। पेमेंट करून तुम्ही PDF नक्कीच डाउनलोड करू शकता।